हो भाज्या आल्या नाही तोपर्यंत काय तयारी करणार पण? येतील एवढ्यात. आणखीन काही करायचंय का? आजूबाजूचं दुसरं काही मदत? खूप काही आहे ना. मी सांगतो पुलाव कर. अगं हा राधिका, पुलाव करायचा ना ग. हो आई, पुलाव करूया आपण आणि थोडासा साधा भात पण करूया. अगं 2-2 कशाला? हो नाही, पुऱ्याही करायच्या आहेत ना. अगं पुऱ्या मी लाटायला घेते, तू तळायला घे. बरं राधिका, भाजी कसली करणार आहेस? फ्लॉवर बटाटा भाजी करूया आणि थोडीशी पातोळ्यांची भाजी पण करूया. सौमित्राला खूप आवडते. चहा घेणार? घेणार होतो पण आता नकोय. म्हणजे काय? मी रागावलोय. काय झालं? हे दोघं जण मला मार्केटमध्ये न घेता गेलेत. कायम मला टाळत असतात. एक मिनिट, तुम्ही नका ना त्रास घेऊ. पा बरं आले तुमचे जीवलग मित्र. घ्या घ्या भाजी घ्या. अरे बापरे, हे काय बाबा, अख्खी मंडईच तुम्ही उचलून आणली. अबा काही कमी पडेल नको. हो वहिनी, कोथिंबीर आणली. नागपूरची फर्स्ट क्लास सांबार वडी झाली पाहिजे. काढून ठेव ग, मी निवडून देते. चल बसा. आणि मी पण येते. बसा. या नानीजी बसा. तुम्ही काही करू नका, मी करते पटापटा. अगं हो करते मी. काही कर पण सौमित्राच्या आवडीचा असू देत हे लक्षात ठेव. अहो सगळंच तर त्याच्या आवडीचं आहे. शिवाय गुलाबजाम पण आहे. आमच्याही आवडीकडे कोणीतरी लक्ष द्या म्हटलं. अहो काय झालं? अजून एक फरमाईश. हो करते. काय माझ्याने याला काय झालं, बोलत का नाही? रुसले. कोणावर? हो तुमच्या दोघांवर. तुम्ही त्यांना न घेता गेलात ना बायकांमध्ये इथे सोडून. हसू नका हा, प्लीज हसू नका. काय म्हणजे बीपी वाढलं होतं काल, सांगत होत्या अंगावर काढतात म्हणून, आणि गोळ्या पण घेत नाहीत वेळेवर. काका खरं आहे हे? ऐक ग, कधीतरी होतं असं. मग चक्कर आली असती मार्केटमध्ये तर एवढ्याला पडलं असतं. मित्र म्हणून आम्ही काळजी घेतली तुमची, पण मित्राला कळत नाही. ठीक आहे, तुम्ही 2 गुलाबजाम जास्त खा. हो काका काही काय सांगताय? असं काही चालणार नाही. शुगर वाढली आधीच तुमची. ए राधिके, तिला सांगून ठेवा मी काही ऐकणार नाही कोणाचं आज. हा जर बिगर काय कमी करायची नंतर करू. काय महाजनी? हो ना. बरं ते राहू दे. माझं नाही काकू, तुम्ही गिफ्ट आणलं की नाही सौमित्रासाठी? मी आता काही आणलं नाही. मी बेसनाचे लाडू केलेत त्याच्यासाठी. अरे वा. त्याला आवडतात ना, तेच देणार. राधिका तू काय देतेस? नाही, त्यांनी काय अजून सांगितलं नाही. मी विचारलं त्याला तर म्हणाला की वेळ आली की सांगेन तुला म्हणून. तो मागेल ते देणार आहे ती. चांगलाच सांगणार तो. मग चांगला मुलगा आहे तसा तो, नाही का? अरे तू गप्पा काय मारत बसली, चहा तर मान. झालं का? सगळ्या आईवरनं शेवटी गाडी मायावर घसर. अरे काय काय असतातच त्याच्यावर. आळशी. करेक्ट आहे. अच्छा, आम्ही सगळे आळशी आहोत का? ए बसा ग, हे करते स्वयंपाकाला. आपण आळशी आहोत ना, आपण बसून घेऊया. थँक्यू राधा, तू इथे आलीस मला भेटायला, आणि मला माझ्या मनातलं तुला सांगायचंय कधीपासून. कदाचित तुला धक्का बसेल पण आय लव्ह यू राधा. आय लव्ह यू. आय लव्ह यू राधा. आय लव्ह यू. काय जमत नाही तुला? हे काय रोज काय माईक आहे का? आय लव्ह यू राधा याच्यात बोलतोस तू? नाही जमत, परत बोल यार. हँडल इट लाईक अ फ्लावर, नॉट अ ब्लडी माईक. थांबा ना तुम्ही, गप्प बसा. नीट बोलायचा माझ्याशी. असं बोलणार आहेस का वहिनींशी? असं मला बोल. बोल. करतो ट्राय. राधा, माझ्या मनात तुझ्याशिवाय दुसरं कोणीही नाहीये. आय लव्ह यू राधा. आय लव्ह यू. झालं 10वीचं पोर्शन बाहेर झालं. काय रात्रभर जागरण करून आपण लास्ट मिनिट रिव्हिजन करतो तसं काय बोलतोस तू? आय लव्ह यू राधा, आय लव्ह यू. हे काय वेळ आहेस का तू? अजिबात मजा येत नाहीये. मजा? तुला मजा आणायला बडबड चालली? अरे याला समजावून सगळं ना, रोमॅन्टिकली. हे रोमॅन्टिक नाहीये जेनी, हे रोमॅन्टिक नाहीये.
इट्स गुड बट अजून सॉफ्ट. ठीक आहे, तू म्हणतेस म्हणून मी परत ट्राय करतो. ओके राधा, तुझ्याशिवाय माझ्या मनात कोणीही नाहीये. आय लव्ह यू राधा, आय लव्ह यू. झाली डोरबेल वाजून झाली. आय लव्ह यू राधा, आय लव्ह यू. अरे वेडा आहेस का? कोणी दार पण उघडणार नाही. नॉनसेन्स. अरे मी कसं जेनीला असं रोमॅन्टिकली बोललो होतो तसं बोल ना. हे बघ असं, जेनी आय लव्ह यू असं. कॉमेडी आहे. तुम्ही प्लीज असं नका म्हणू. नाहीच करणार आहे, काय वेळ लागले. मॅम कधीच हो म्हणणार नाहीत. मग काय झालं? तू नाही का पटलीस? हा हो म्हणाले आता, त्याला काही इलाज नाहीये. मी तुला आवडत नाही आता. काय प्रश्न आहे? आय गॉट मॅरिड टू यू. एक मिनिट काय चाललंय? कशासाठी जमलोय आपण इथे? हे बघ ना आमचं काय. माझ्यासाठी जमलोय ना इथे. तुझ्यासाठी? अरे हो, तुला प्रपोज करायचं आहे राधिका वहिनींना. मला सांगा ना काय चाललंय ते. एक मिनिट, मला आठवलं ना आता. राधिका वहिनींचा वाढदिवस आहे तेव्हा तू त्यांना प्रपोज करणार. आठवलं? आनंद तिथून उठ. अरे सॉरी, तुझा वाढदिवस आहे आणि तुला राधिका वहिनींना प्रपोज करायचं. थोडस उलट. आनंद तू उठ आणि इथे जेनी तू इथे बस. ओके जेनी तू इथे बस. हा मला नकोय आता डोळ्यासमोर. बस बस लवकर. तू मला प्रेम नाही करत का? सिट डाऊन. तू यार फालतू माणूस आहे यार. आणि जेनी आता तू सांगायचंस मला मी कसं बोलायचं हे फक्त तू सांगायचंस. हा माणसावर उपकार केलेत मी त्याला इथे बसवलं. याची लायकी खरं तर हाकलून देण्याची. चिल आय एम टेलिंग यू. सी आनंद सर म्हणतायत ती पण एक स्टाईल आहे. अरे हा बट इट्स नॉट गुड. आय एम सॉरी, इट्स नॉट दॅट गुड. म्हणजे त्यांची पर्सनॅलिटी वेगळी आहे आणि त्यांचं नेचर पण वेगळं आहे ना, तर ते त्यांना सूट होतं. तू त्यांना रोज घेऊन जा. कुठे? रोज? अच्छा सॉरी. एक्झॅक्टली. हा सॉरी रोज. ओके. आणि या त्यांचं तर अजिबात नाही करायचा. नॅचरल कर. बी कॅज्युअल. नॅचरली. हा नॅचरली करणार. ह्याचं नॅचरल मला माहिती आहे. राधा तू होणार का माझी आधा? असं वगैरे काही बोलेल तू. लाज आणतो का हा माणूस? लाज आणतो हा माणूस. मी सांगते. यू कम इन. नाही जमत आहे यार, मला नाही जमणार आहे. मला हे रोमॅन्टिक वगैरे मला नाही जमत आहे यार. खोटं वाटतं, सगळं खोटं वाटतं. मग आता काय करायचं? नाही जमणार याला. काय 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 करणार काय? अरे विल यू शट अप? त्याच्यामुळे मला शटअप सांगू नको. वाय यू डिमोटिवेटिंग हिम? ही इज ट्राइंग ना. सारखं सारखं नाही जमणार वगैरे हे असं नका बोलू. ही इज ट्राइंग. सोल्युशन असेल तर सांगा, नाही तर प्लीज तुम्ही खूप बोलताय. शांत बसा. आय हॅव एन आयडिया. ती फिल्म पाहिली आहे मैंने प्यार किया? मैंने प्यार किया. हा मैंने प्यार किया. हो पाहिले. आणि अंताक्षरीच्या शेवटी ते गाण्यातून एकमेकांना सांगतात. गाण्यातून प्रपोज करतात ते. ही मस्त आयडिया आहे जिनी. है ना? हे मला जमू शकतं. हे जरा माझ्या स्टाईलचं. हे मला जमू शकतं. सी हो करेक्ट आहे. आपण बघूया ती फिल्म. अरे ही सीन द फिल्म. हे मला जमेल. हे मला जमेल. मी करतोय प्रपोज. थँक्यू जेनी. थँक्यू यार. थँक्यू. यू वेलकम. येस.
अरे यार काय झालं हे, सामान फुटलं, एवढं नुकसान झालं. आता आता काय सांगू मालकाला. आणि हे लक्षात आहे ना, सामान काचेचं आहे, माणूस डेंजर आहे. सामान फुटलं ना, तू पण फुटलास. रुसलेल्या माणसाला चहा मिळाला. चला मी स्वयंपाकाला लागते बरं. हो हो, मी जरा घरी जाऊन येते. हा, पिल्लू उठले का बघते. राधिका मी पण जरा जाऊन येते, लाडू केले ते घेऊन येते. हो सावकाश या, काही घाई नाही. डिशेस आणि बाउल घेऊन येतो. हो चालेल. जागा एकटेच जातो. काय चिडवत पण. राधिका का आलं बाई, तुला काही लागलं नाही ना? नाही, इथे ग्लास ठेवला होता, माझं लक्ष नव्हतं, फुटला माझ्याकडनं. सांभाळून काच हाताला सांभाळून लागेल झालं. तुझ्या. हो हो. काही बाई आजच ग्लास फुटायचा होता. वहिनी काही होत नाही, काच फुटली शुभ लक्षण असतं, समजलं. काहीतरी चांगलं म्हणा. काय टेन्शन नको. शानू बेबी, तुला कसली भीती वाटते? अगं हेच पॅरेट माझ्या मागे लागलाय, मॅरेज 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 म्हणून. चिल बेबी. चल ना यार, मम्मा तो सगळं खूप सिरियसली घेतोय ग, आणि डेस्परेट झालाय लग्नासाठी. हो ना, आणि तो कुडमुड्या त्याच्या डोक्यात नको नको ते भरून देतोय. मी तुला सांगत होते तो कुडमुड्या साधा नाहीये, पण तू माझं ऐकलं नाही. त्याला तर आता दमच देते बघ मी. त्याने काय होणार आहे? अरे त्याने काय होणार आहे? नाही ऐकलं ना तर सरळ आपण त्याला शुगर विलेजला पाठवून देऊया. इतकं सोपं नाहीये मम्मा. अगं तो कुडमुड्या असला ना तरी तो रिअल भविष्य सांगतो. हो काय सांगतो? हेच की हे मॅरेज होणार नाहीये. हो मग आपल्याला अल्टिमेटली तेच हवंय ना. हो, पण आपला गोल वेगळा आहे ना. पण तो पूर्ण केल्याशिवाय मी निघणारच नाहीये ना. आणि तोपर्यंत पॅरेटनी मला महिना करून शुगर विलेजला नेलं तर? मम्मा यार प्लीज यार, इकडे राहणं खूप डिफिकल्ट होत चाललंय यार दिवसेंदिवस. शानू बेबी असं काही होणार नाही, रडू नको. तो पॅरेट ना एक नंबरचा येडा आहे आणि तुझ्या मागे जास्त येडा झालाय. आपण त्याच्याकडनं त्याचे पैसे उकळू आणि इकडनं निघून जाऊ. तो काही गॅरी सारखा हुशार नाहीये, त्यामुळे तो इझिली उल्लू बनू शकतो. आपण त्याच्याकडनं पैसा उकळायचा आणि इकडनं हळूच सटकायचं. कसं सटकायचं ते तू माझ्यावर सोड. ओके ये कर. ओके ये फॅन्टॅस्टिक. बाबा झाली तयारी. बढिया. घ्या. सकाळपासून चौथा चहा आहे बरं. थँक्यू. तुझं आटोपलं? बाई तुम्ही किती वेळा विचारणार आहात मला? आटपलं ना सगळं. किती सारखं सारखं मागे लागतं बाई. ओवाळण्याची वगैरे तयारी करून ठेवली का ते? हो ना, तर सगळं तयार करून. ओवाळणी विसरले. शाबाश. मी आठवण करून दिल्याशिवाय काही होतं? पुन्हा मलाच बोलायचं काऊन माझ्या मागे लागता, काऊन माझ्या मागे लागता. बाबा कशाला घाई करून राहिला? अजून वेळ आहे बराच. ठीक आहे. ए तुम्ही इथे नाचू नका, तुम्ही आज जा बरं आणि फुगे फुगवा. जा 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 लवकर जा. हो झालं. तर बघता तयार करायचं होतं. झालं. आणि स्वयंपाकाची तयारी झाली? झाली आहे ना. तुम्हाला दिसत नाही का मी थकले आहे ना? थकली? महाजनी काका आणि नानांना मी सांगितलंय. केकचं काय झालं? जेनी घेऊन येणार आहे. ओके बरं वहिनी, सौमित्र येईल ना वेळेत? हो येईल. तसंही त्याला हे सरप्राईज वगैरे काही माहिती नाही. तो कामासाठी येणार आहे, म्हणजे वेळेत येणार. मग मी केलेली तयारी कशी वाटली? चल आपण किचन मध्ये जाऊ. बर. काय खडूस आहे? आनंदच्या घरात निळा कोण काय? आनंद आनंद ओके. छान दिसतोय. कधीतरी चांगलं बोल ना. चांगला बोल, छान बोलो ना मी. छान दिसतेस असं काय? हा काय टोन आहे का? पण काय काय जनी, काय जनी? गावात आहेस तू? ग्रामीण भागात बैलांना मारल्यासारखी काय हाका माझा? जने काय बंगला आहे का तुमचा? काही बंगला काय, गाव काय? जनी
व्हॉट? अरे आल ये भाई तारा करण अर्जुन. हा? अरे यार ते काय तू मागवलं होतस किराणा नो सामान. હા અને મને પ્લીઝ કઈ ખાવા માટે બહુ ભૂખ લાગી છે. भुक्कड यू आर. त्यांना पण विचारा ना. हो त्याच्यासाठी पण आण. नाही 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 तसंही मला जेनी मला काही खायला नकोय. मला कसं तरी होतंय पोटात. अरे काय झालं? अच्छा मला कळलं आता तिथे जाऊन बोलायचं आहे म्हणून पोटात असं बटरफ्लाईज फ्लाइंग. जरा गप्प बसशील आनंद प्लीज. हा प्लीज मला ना आधीच टेन्शन आलंय. हे जेनी प्लीज ह्याला सांगा. हा मार खाईल माझ्या हातचा आज. यू चिल एक मिनिट. तुम्ही गप्प बसा ना. त्यांना का अजून तुम्ही पॅनिक करताय? प्लीज यू कीप क्वाइट. ही इज फाईन. इट्स फाईन फाईन फाईन. ही इज फाईन. ऍक्च्युली यू नो व्हॉट, यू आर नर्वस. ते दिसतंय. सो तुम्ही टेन्शन नका घेऊ. आय एम शुअर मॅम तुमच्या प्रपोजलला नक्की रिस्पॉन्ड करतील. एक रिक्वेस्ट करू का तुला? हा प्रपोजल शब्दच काढून टाकूया का आपण? त्याचीच भीती वाटते मला. ठीक आहे मग आपण असं करूया तू तिथे जाऊन वहिनीने अग्रीमेंट करणार आहेस असं बोलूया का? अग्रीमेंट शब्द चालेल? मग तुला आज खरंच मार खायचाय माझ्या हातचा? खरंच मार खायचाय? तुला कळत नाहीये का सिच्युएशन काय आहे? हा मला कळत नाहीये तू काय करतोयस? असं नाना पाटेकर असं प्रपोज करणार आहेस? राधा आय लव्ह यू कळतं का तुला? हा शाहरुख सारखं जा. असं रोमॅन्टिक हो. आनंद मी तुला शेवटचं सांगतोय. हा तुला सिच्युएशन कळत नाहीये माझी. हा एकतर मला तिथे जाऊन प्रपोज करायचंय मला. त्यात तू एक माती खाल्लीस. मला आधीच सगळं सरप्राईज सांगून ठेवलंय. त्यामुळे ही पण ऍक्टिंग करायची की कसं माझ्यासाठी हा सगळा आश्चर्याचा धक्का आहे. आणि त्यात आपण तिघं एकत्र जाणार. हे सगळं कसं मॅनेज करू मी? नाही 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 आपण एक काम करूया. आपण एकत्र नको जाऊया. सम्या तू आधी जा आम्ही दोघं नंतर येतो. ओके मग मी निघतो. थांब तिथे गेल्यावर ना डोंट अँटिसिपेट. सरप्राईज आहे विसरू नको. सो तिथे जाऊन ना सरप्राईज असं रिॲक्ट कर. असं करू? कसं आहे तू आत गेलास की वहिनीने काहीतरी डेकोरेट केलं असेल. सो तू आत गेल्यावर ना तू असं एक नॉर्मल आत जा आणि राधा डेकोरेशन कशाला असं सांग. मग त्या तुला सांगणार की तुझं बर्थडे आहे सरप्राईज आहे. मग तू असं करा काय म्हणतेस व्हॉट अ प्लेझंट सरप्राईज. आणि त्याच्यानंतर त्या सगळ्यांना बाहेर बोलावणार तेव्हा तू असं करा सगळ्यांना बघून. आणि मग अरे चा तुम्ही सगळे पण वाव ग्रेट असं कर. एक कॉमेडी आहे. नो डोंट डू दिस. डोंट. मग हेच करणार ना सरप्राईज मध्ये बाकी काय करणार? आणि अरे चहा शब्द आपण आता वापरतो का कधी? इट्स सो बुकिश. हे एक मिनिट आपण म्हणजे ती मराठी आहे का? तू मराठी आहेस का? आणि काय चाललंय मुद्दा काय आहे आनंद? तुला एक मिनिट आनंद प्लीज यार प्लीज प्लीज सिरियस राहा यार. तुला खरंच कळत नाहीये माझी सिच्युएशन. कारण एकतर मला प्रपोज करायची भीती वाटते. त्यात आता तू ही जी काय फालतू ऍक्टिंग दाखवलीस ती जाऊन मला करायची आहे. त्यावर कोणी हसू शकतं पटकन जेनी सारखं. त्यावर मलाही हसून रिॲक्ट व्हावं लागणार. आणि त्यात प्रपोज गाण्यातून करायचंय. हा तर माझं टेन्शन समजून घ्या आणि प्लीज आता सिरियस राहा. सम्या रिलॅक्स रिलॅक्स. मी सांगतो तुला डोंट वरी. हे बघ हिम्मत आहे तो मदत आहे. कळलं का? असं असतं. यू कप मी तुम्हाला खायला देतो. हा